नुकसानाची शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर मदत मिळावी। मिरज पूर्व भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे। एरंडोली, आरग तसेच पूर्व भागातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले। अनेक ठिकाणी राहत असलेली घरे पडली असल्याची माहिती मिळत आहे। एरंडोली तालुका मिरज येथील राजाराम पाटील, गणेश पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून घराचे मोठे नुकसान झाले। त्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे। वाऱ्याचा जोर एवढा होता की पत्रे बाजूच्या रानामध्ये येऊन पडले, तसेच जनावरांनाही दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ही माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती स्नेहल उमेश मोरे यांना दिली। त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न लावता पावसामध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथूनच अधिकाऱ्यांना फोन केले व लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली। शासनाची मदत तर मिळेलच, मात्र सभापती स्नेहल उमेश मोरे यांनी स्वतः या कुटुंबांना मदत करणार असल्याची घोषणा केली। तर नाव गणेश शंकर पाटील, राहणार एरंडोली खंडोळी रस्ता। तर अशा पद्धतीने आज पावसाचा इतका जोर होता की वारं इतकं चालू होतं की घराचं पत्र सकट राहिलं नाही। पत्र राहिलं नाही, घर असं पडलेलं आहे की आम्ही सध्या उघड्यावर आलेलो आहे। तर जनावरांचा कडबा असू दे, जनावर असू दे, उघड्यावर आलेलं आहे। सगळं पत्र उडून गेलेलं आहे। जनावरांचं असू दे, नंतर जनावरांना इजा थोडीफार झालेली आहे। जे कडबा असतो ते कडबा पूर्णपणे उडून गेलेला आहे। जनावरांचा चारा, तर आमचा आसरा डोक्याच्या वर राहिला नाही, आसरा पूर्णपणे गेलेला आहे। तर आम्हाला या तातडीनं मदत मिळावी यासाठी आज झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आज एरंडोली खंडेराजुरी रोडवरील पाटील वस्ती येथे गणेश पाटील व राजाराम पाटील यांच्या दोघांचीही घरे अक्षरशः पडलेली आहेत आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आणि ही बातमी आम्हाला समजल्या आम्ही घटनास्थळी धावून आलो आहोत आणि त्यांची पाहणी केली असता अक्षरशः त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, जनावरांनाही दुखापत झालेली आहे। आणि आम्ही ही माहिती तहसीलदार मॅडमांना दिलेली आहे आणि उद्या ते येऊन पाहणी करणार आहेत। आणि शासनालाही माझी मागणी आहे की या दोन्ही कुटुंबांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी आणि शासनाची मदत देखील होईलच, पण मी देखील स्वखर्चाने मला होईल तेवढी मी मदत त्यांना करणार आहे।